नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी बालभारती इयत्ता तिसरी यामध्ये आज आपण कविता क्रमांक 7 टिंब या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा, आम्हाला हे समजले. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. टिंबाचे फुलपाखरू कधी झाले? आता आपण याचं उत्तर पाहूया. उत्तर, शब्दांच्या बागेत फिरताना टिंबाचे फुलपाखरू झाले. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न आ, टिंब दमल्यावर कोठे येऊन बसले? आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर, टिंब दमल्यावर वाक्याच्या शेवटी येऊन बसले. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे आहे प्रश्न ई, वाक्याच्या शेवटी आल्यावर टिंबाचे काय झाले? तर आता आपण याचं उत्तर लिहूया. उत्तर, वाक्याच्या शेवटी आल्यावर टिंब पूर्णविराम बनले. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तर लिहा आपला पूर्ण झाला आहे. पुढे आहे प्रश्न 2, खालील वाक्यातील अधोरेखित केलेले टिंब हे अनुसार आहे की पूर्णविराम आहे ते लिहा. पहा, आपल्याला एक उदाहरण दिलंय. पंगत बसली, तर यामध्ये पहा पंगत या शब्दावर पवर काय आहे? अनुसार आहे. नंतर तो गावाला गेला, तर या वाक्याच्या शेवटी पहा काय आहे? पूर्णविराम आहे. तर आता आपण उदाहरणं पाहूया. पहा, तो पाणी पितो, तर शेवटी काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो पूर्णविराम आहे. आपण या ठिकाणी पूर्णविराम लिहायचं आहे. पुढे आहे आ, रामू रंग लावतो. या ठिकाणी पहा रंग या शब्दावर अधोरेखित केले, तर वर काय आहे? तो आहे अनुसार. तर आपण या ठिकाणी अनुसार हा शब्द लिहायचा आहे. पुढे आहे 3, गंगा वाहते. यामध्ये आपण जर पाहिलं तर ग वर जो आहे तो काय आहे? अनुसार आहे. आणि वाहते आहे यावर काय दिसत आहे? आपल्याला पूर्णविराम दिसत आहे. त्यानंतर पुढे पक्षी उडून गेला. यामध्ये जर पाहिलं तर शेवटी काय असणार आहे? पहा पूर्णविराम. आपण पूर्णविराम लिहायचा आहे. तर अशा प्रकारे आपण खालील वाक्यातील अधोरेखित केलेले टिंब हे अनुसार आहे की पूर्णविराम आहे हे लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांची यादी करा व लिहा. तर आता आपण लिहूया. पहा, इकडे तिकडे पहिली जोडी आहे. नंतर दुसरं हिंडले झाले, हे दुसरं यमक असणारी जोडी आहे. नंतर मांडी कुंडी ही यमक असणारी कवितेमध्ये जोडी असणार आहे. नंतर 4, सेंडी कुंडी हे देखील यमक असणारी जोडी आहे. नंतर अंग रंग आणि शेवटी लिहायचं आहे मांडी सेंडी. अशा प्रकारे आपण कवितेत असणाऱ्या शब्दांच्या यमक असणाऱ्या शब्दांच्या आपण या ठिकाणी यादी केलेली आहे आणि लिहिलेली देखील आहे. अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक 3 पूर्ण झालेला आहे. पुढे आहे खेळूया शब्दांशी. यामध्ये प्रश्न 1, खालील शब्दामधील योग्य अक्षरावर अनुसार द्या व शब्द पुन्हा लिहा. तर आता आपण लिहूया. पहिला शब्द दिलाय गमत, तर आता आपण ग वर अनुसार दिल्याच्या नंतर काय होणार आहे? गंमत. पुढे पहा आनंद, तर यामध्ये आपण न वर जर अनुसार दिला तर काय होणार आहे? आनंद. अशा प्रकारे आपण लिहायचं आहे. पुढे आहे ई, संगीत, तर यामध्ये स वर अनुसार टिंब द्यायचं आहे. आपण त्याला लिहायचं संगीत. अशा प्रकारे आपण शब्द लिहायचा आहे. पुढे अजिटा, यामध्ये जी वर आपल्याला अनुसार द्यायचा आहे म्हणजे काय होईल? अजिंठा. त्यानंतर पुढे चंद्र, तर या ठिकाणी च वर जर अनुसार दिला तर शब्द होणार आहे चंद्र. आणि शेवटी आहे पतंग, यामध्ये आपण त वर अनुसार दिल्याने होणार आहे पतंग. अशा प्रकारे आपण खालील शब्दामध्ये योग्य अक्षरावर अनुसार देऊन शब्दांचं लेखन केलं आहे. पुढे पहा प्रश्न 2, गट अ आणि गट ब मध्ये दिलेले शब्द वाचा आणि फरक ओळखा. तर आता आपण गट अ आणि गट ब मध्ये जे शब्द दिलेत ते वाचूया आणि त्यातील फरक लिहूया. पहिला आहे राग, तर रागचा अर्थ होतो क्रोध. आणि पुढे आहे रांग, तर रांगचा अर्थ होतो ओळ. त्यानंतर पहा आहे साज, साज म्हणजे सजावट किंवा दागिना. आणि सांज, सांज म्हणजे सायंकाळ. पुढे आहे पहा आबा, आबा आपण कोणाला म्हणतो? आजोबांना बोलत असतो. आणि पुढे आहे आंबा, आंबा हा आपला फळ आहे, फळांचा राजा आहे. पुढे आहे पहा ई, कस, कस म्हणजे काय आहे? तर गुणवत्ता किंवा ताकद. आणि दुसरा जो आहे कंस, तर त्याचा अर्थ होतो हे एक विरामचिन्ह आहे. पुढे आहे पहा उ, अगटी, अगटी म्हणजे आधी. आणि पुढे अंगठी, अंगठी म्हणजे आपण जे हातामध्ये घालतो तो एक दागिना आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 पूर्ण केला आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, वदन आणि वंदन या शब्दांच्या अर्थातील फरक सांगून प्रत्येकी एक वाक्य तयार करून लिहा. तर आता आपण लिहूया. वदन म्हणजे चेहरा किंवा मुख, आणि त्याचं वाक्य लिहायचं आपण समीरच्या वदनावर हास्य फुलले. त्यानंतर पुढे वंदन, तर वंदन या शब्दाचा अर्थ होतो नमस्कार किंवा प्रणाम. आपण रोज आपल्या आईबाबांना वंदन केले पाहिजे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी वदन आणि वंदन या शब्दातील फरक सांगितला आणि त्यांचे वाक्य देखील लिहिलेले आहेत. पुढे प्रश्न 4, अनुसार असलेले शब्द वापरून छोटा परिचय तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या. तर आता आपण याचं उत्तर लिहूया. उत्तर,
आपण परिच्छेद लिहिलेला आहे, त्याला शीर्षक दिले आमचे सुंदर अंगण. आता परिच्छेद लिहायचा आहे. आमच्या घरासमोर एक सुंदर अंगण आहे. अंगणात आंबा, चिंच, जास्वंदीची झाडे आहेत. झाडांच्या फांद्यावर रोज रंगीबेरंगी पक्षी येऊन बसतात. त्यांचे पंख खूप आकर्षक दिसतात. सकाळी फुलांचा गोड सुगंध सगळीकडे पसरतो. आम्ही सर्व मित्र संध्याकाळी अंगणात पतंग उडवतो आणि आनंदाने खेळतो. कधीकधी झाडावर उड्या मारणारे माकड पाहून आम्हाला खूप गंमत वाटते. मला माझे अंगण खूप आवडते. पहा, अशा प्रकारे आपण एक परिच्छेद लिहिला आणि त्यामध्ये बऱ्याच शब्दामध्ये आपल्याला अनुसार आलेलं दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण मराठी बालभारती इयत्ता 3 यामध्ये कविता क्रमांक 7 टिंब या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.